मार्गशीर्ष तिसरा गुरुवार लक्ष्मी माता कथा. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार गावातल्या सर्वांसाठी विशेष असे. प्रत्येक घरात देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी तयारी चालायची. पण या सणाला खरं महत्त्व देणारी एक वेगळीच कथा आहे, जी मोहन नावाच्या व्यापाऱ्याच्या आयुष्याशी जोडलेली आहे. गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे मोहन. तो मोठ्या व्यापाराचा मालक होता. त्याच्याकडे संपत्ती, नोकर-चाकर, मोठं घर सगळं होतं. पण त्याला एका गोष्टीचा अभाव होता, मनःशांतीचा. तो नेहमी दुःखी वाटायचा आणि त्याला कोणत्याही गोष्टीत समाधान वाटायचं नाही. मार्गशीर्ष महिना आला आणि गावभर देवी लक्ष्मीच्या पूजेची तयारी सुरू झाली. मोहननेही मोठ्या थाटामाटात पूजा करण्याचं ठरवलं. महागडे फुलं, सोन्याची मूर्ती, रेशमी वस्त्र आणि मोठमोठे आचारी बोलावून त्याने तयारी केली. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. तो नेहमी स्वतःचीच विचार करत असे. मी इतका श्रीमंत आहे, पण का मला मनातून समाधान मिळत नाही? का देवी लक्ष्मी माझ्या घरात असूनही मला आनंद देत नाही? त्याच दिवशी गावात एक साधू महाराज आले होते. ते गावभर फिरत होते आणि प्रत्येकाला मार्गदर्शन करत होते. मोहनने त्यांना घरी बोलावलं. तो साधूंना म्हणाला, माझ्याकडे सगळं आहे, पण माझं मन कधीही शांत राहत नाही. लक्ष्मीपूजन करूनही मला समाधान मिळत नाही. कृपा करून मला मार्गदर्शन करा. साधू हसून म्हणाले, लक्ष्मी ही केवळ धनाच्या रूपात येत नाही. ती समाधान, शांती आणि परोपकाराच्या रूपातही असते. जर तू तिला खरं बोलवायचं असेल तर सर्वात गरजूंना मदत कर. मोहनने साधूंचं ऐकलं आणि ठरवलं की यावेळी तो मार्गशीर्ष गुरुवारी गरिबांना आणि गरजू लोकांना मदत करेल. त्याने गावातील गरजू लोकांना बोलावलं. काहींना तो अन्नधान्य देऊ लागला तर काहींना कपडे. त्याने गावातील एका गरीब विधवेच्या मोडकळीस आलेलं घर दुरुस्त करून दिलं. सर्व लोक आनंदाने मोहनचे आभार मानत होते. त्यांना मदत केल्यानंतर मोहनला पहिल्यांदाच मनापासून समाधान वाटलं. तो साधूंच्या शब्दांचा अर्थ समजू शकला. लक्ष्मी म्हणजे परोपकाराची भावना. त्या दिवशी रात्री मोहनने आपल्या घरात अत्यंत साधेपणाने देवी लक्ष्मीची पूजा केली. फुलं, फळं, दिवे आणि खीर या साध्या गोष्टींनी त्याने पूजा केली. पण यावेळी त्याच्या प्रार्थनेत श्रद्धा होती. पूजा संपल्यावर त्याच्या मनात एक अनोखा आनंद पसरला. त्या रात्री त्याला स्वप्नात देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि म्हणाली, मोहन, तू आज खरं लक्ष्मीपूजन केलं आहेस. परोपकार आणि भक्तिभावातूनच लक्ष्मी तुझ्या घरात टिकेल. आता तू फक्त धनाढ्य नाहीस, तर खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेस. त्या दिवसानंतर मोहनने आपल्या संपत्तीचा उपयोग इतरांसाठी करण्याचा व्रत घेतला. त्याने गावात शाळा, दवाखाने बांधले आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. गावकऱ्यांसाठी तो खरा मार्गदर्शक बनला. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी मोहन देवी लक्ष्मीचं पूजन करत असे. पण यावेळी त्याचं पूजन केवळ विधी नव्हतं, ते परोपकाराचा उत्सव होता. ही कथा आपल्याला शिकवते की लक्ष्मीचं खरं स्वरूप केवळ संपत्ती नाही, तर समाधान, परोपकार आणि आनंद आहे. आपण जर इतरांसाठी मदतीचा हात पुढे केला तर लक्ष्मी आपल्यावर सदैव कृपावंत राहील.